एखाद्या भांड्यामध्ये की नाही पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यात 1 वाटी पोहे आणि वाटाणे टाकून आपल्याला छान हे शिजवून घ्यायचे आहे. आज आपण मुलांसाठी छान हेल्दी अशी रेसिपी बनवतो आहे. वाटाणे आणि पोहे छान शिजले की एखाद्या बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचे. तोपर्यंत आपण चॉपरमध्ये काही भाज्या चॉप करून घेऊ. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर छान चॉप करून घेतली. इथे आपली पोहे आणि वाटाणेसुद्धा छान थंड झाले. मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही टाकायचं. थोडं-थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये स्मूथ असं बॅटर करायचं. बॅटर बाउलमध्ये काढूया. चॉप केलेल्या भाज्या टाकायच्या, लाल तिखट, थोडासा मॅगी मसाला, चवीपुरता मीठ आणि थोडेसे पांढरे तीळ टाकले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी थोडासा खायचा सोडासुद्धा टाकलेला आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तवा गरम करायचा आणि हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने छान तव्यावर स्प्रेड करायचं आणि मस्त चिले तयार करून घ्यायचे आहे. मस्त दोन्ही साईडनी अलटून-पलटून भाजून घ्यायचे आणि बघू शकता मस्त जाळीदार आणि अगदी सॉफ्ट असे आपले चिले तयार झाले. लगेच चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात थोडीशी शेंगदाणे, दही, आवडीनुसार हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ टाकायचं. थोडंसं मी साखर टाकली आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरमध्ये फिरवून चटणी तयार केली. लगेच जिरा मोहरीचा तडका देऊया. थोडंसं पाणी टाकून 2-3 मिनिटं ही चटणी शिजवून घ्यायची आणि बघू शकता मस्त आपली इथे चटणीसुद्धा तयार झाली आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये जर तुम्ही हे चिले दिले ना, तर दिवसभर सुद्धा हे असेच सॉफ्ट राहतात.